अभिनेत्री दीपाली सय्यद ज्या आहेत त्यांचा पीए म्हणून गेले 6-7 वर्षापासून काम करत होतो। परंतु दीपाली सय्यद आणि दाऊदची जी पत्नी आहे मेजबिन शेख यांचे वारंवार व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉल होत होते आणि मी माझ्या निदर्शनात आल्यानंतर मात्र मी त्याच्यानंतर एक 10 ते 12 महिने दीपाली सय्यदच्या बरोबर काम केलं। अनेक पुरावे दीपाली सय्यदच्या माध्यमातून मी मिळवले। आपण जर पाहताल दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं दीपाली सय्यदनं एक ट्रस्ट काढलं। त्या ट्रस्टच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी हजारो कोटी रुपयांची मदत केली। त्यानंतर राज्यपाल माजी भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये सांगली येथे 9 ऑक्टोबर 2021 रोजी सामुदायिक विवाह सोहळा लावला आणि तो विवाह सोहळा लावत असताना बोगस वधूवर त्या ठिकाणी त्यांनी उभा केले। उदाहरणार्थ जर पाहिलं, ज्या वधूवरांचं लग्न 2016 ला झालंय त्यांना 2017-18 ला अपत्य झालंय, त्याच वधूवरांचं लग्न दीपाली सय्यदनं 2021 मध्ये लावून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा त्या ठिकाणी केलता। त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी तक्रार दिली। मी ईडीकडे तक्रार दिली, इन्कम टॅक्सकडे दिली, अँटी करप्शन कडे दिलेली आहे, एनआय कडे दिलेली आहे। परंतु या ठिकाणी कारवाई न होण्याचं कारण दीपाली सय्यद सांगते की मी एकनाथ शिंदेची जवळची आहे, मी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये काम करते म्हणून माझ्यावर कारवाई होत नाही, अशी दीपाली सय्यद बाहेरच्या लोकांना सांगते, असं आम्हाला लोकांनी सांगितले। त्यानंतर मी एकनाथ शिंदेची भेट घेतली, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, तर अनेक पुरावे दिले। ज्या व्यक्तीच्या देशद्रोह आहे, जी करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलाय, तिच्या अंडरवर्षी संबंध आहे, त्या व्यक्तीला आपण सहकार्य करू नका, त्या व्यक्तीवर कारवाई करा, असं मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिलते, विनंती केली। परंतु 3 महिन्यामध्ये कुठलीही कारवाई झाली नाही आणि या राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी मात्र दिनांक 16 मे रोजी कुठलाही विचार न करता राज्याच्या गृह सचिवालयाला 5 पत्र पाठवलेत की भाऊसाहेब शिंदेनी जो आरोप केलेत, जे पुरावे दिलेत, त्यावर दीपाली सय्यद तात्काळ कारवाई करावी, असं मागणी मी केल्यानंतर अजित पवारांकडे त्या ठिकाणी अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेत। परंतु माझा एक अजून गंभीर आरोप आहे दीपाली सय्यदवर। 2019 मध्ये मुंब्रा कळवाच्या इलेक्शनच्या दरम्यान दीपाली सय्यद ही 2014 मध्ये अहमदनगर लोकसभा लढवली केजरीवाल यांच्या आम आदमीकडून, त्या ठिकाणी त्या पराभूत झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी 2018 मध्ये विनायक मेटेच्या शिवसंग्राम मध्ये प्रवेश केला पुण्यामध्ये आणि त्या 1 वर्षामध्ये काम करत असताना त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मागवली विनायक मेटेंना, परंतु तिथे उमेदवारी मिळाली नाही आणि 2019 ला विधानसभा लढवण्यासाठी दीपाली सय्यद एकनाथ शिंदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना भेटल्या। परंतु उद्धव ठाकरेंनी दीपाली सय्यदला मुंब्रा कळवामधून उमेदवारी देण्यासाठी 4 कोटी रुपयांची मागणी केली। त्यानंतर दीपाली सय्यदनं 3 ऑक्टोबर 2019 रोजी 65 लाख रुपये त्यांच्या महाराष्ट्र बँकच्या अंधेरी शाखेतून रश्मी उद्धव ठाकरे यांना आरटीजीएस केले। परंतु 4 कोटी मागितल्यानंतर उद्धव ठाकरे दीपाली सय्यदला प्रवेश देत नव्हते। त्यांचं मत होतं की 4 कोटी रुपये तुम्ही अगोदर द्या आणि मग तुम्हाला आम्ही प्रवेश देतो आणि मुंब्रा कळव्याची उमेदवारी डिक्लेअर करतो। परंतु दीपाली सय्यदनी 65 लाख रुपये अगोदर देऊन ठेवले होते 3 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी 4 तारखेला शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची। त्यावेळेस दीपाली सय्यद आणि मी बरोबर होतो, अक्षरशः दीपाली सय्यद रडत होत्या की उद्धव साहेबांना मी 65 लाख रुपये दिले आणि बाकीची रक्कम द्यायला आता नाहीये, ते मला वेळ देत नाही आणि जर पैसे दिले नाही तर मला उमेदवारी मिळणार नाही। म्हणून दीपाली सय्यदनं दाऊदची पत्नी मेजबिन शेख हिला फोन केला आणि जी घडलेली घटना दाऊदच्या पत्नीला दीपाली सय्यदनी सांगितली। त्यानंतर मात्र दीपाली सय्यदनं दाऊदची त्यावेळी मेजबिननी दीपाली सय्यदचं दाऊदची बोलणं करून दिलं। मेजबिन म्हणली बडे से बात करो, दाऊदला बडे नावाने मेजबिनची पत्नी ओळखते आणि त्यावेळेला दीपाली सय्यदचं आणि दाऊदचं बोलणं झालं आणि दीपाली सय्यदनं उद्धव ठाकरेचा मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबर मेजबिनला व्हॉट्सअप केला आणि त्याच्यानंतर दाऊद इब्राहिमनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि तुम्हाला सांगतो 9:40 दरम्यान रात्रीच्या
एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी दीपाली सय्यदला 98-222-16-802 या नंबर 98-216-802 या नंबरवर फोन केला आणि सांगितलं उद्धव साहेबांनी तुम्हाला मातोश्रीवर बोलवलंय. आणि दीपाली सय्यद बरोबर मी मातोश्रीवर गेलो. 3 ऑक्टोबर 2019 रात्री 10:30च्या दरम्यान आम्ही मातोश्रीला गेलो. उद्धव साहेबांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि सांगितलं की जे रक्कम राहिली ती दीपाली ताईंनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला पाठवू. आणि उद्धव ठाकरेंना दाऊदचा फोन आल्यामुळं उद्धव ठाकरेंनी 3 ऑक्टोबर 2019 मध्यरात्री 11:38 दीपाली सय्यदला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. आणि नुसता प्रवेशच नाही तर दीपाली सय्यदची मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी डिक्लेअर केली. आणि त्याच्यानंतर 5/10/2019 रोजी 45 लाख रुपयाचं आरटीजीएस महाराष्ट्र बँकेतून पुन्हा दीपाली सय्यदनी उद्धव ठाकरेंना केलं. मला सांगा याचे काही पुरावे आहेत का जे आरटीजीएस पुरावे मिळालेले आरटीजीएस तुम्ही जे आरोप करताय उद्धव ठाकरेंना पैसे देण्यात आले कुठल्या अकाउंटवर दिले? पुरावा आहे बघा. दीपाली जहांगीर सय्यद दीपाली जहांगीर सय्यद यांचा अकाउंट नंबर आहे 20/06/011-2874. त्यांची बँक आहे अंधेरीमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र. 65 लाख रुपये त्या ठिकाणी दीपाली सय्यदनं रश्मी उद्धव ठाकरे यांच्या HDFC बँकेमध्ये अंधेरीच्या शाखेमध्ये ट्रान्सफर केले. अकाउंट नंबर आहे रश्मी उद्धव ठाकरेंचा HDFC बँकेचा 50,1038-67-84-42. हे 3 तारखेला ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरायच्या अगोदर 4 तारखेला लास्ट तारीख आहे त्या अगोदर 65 लाख रुपये दीपाली सय्यदनं ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर 5 तारखेला विशेष म्हणजे त्याच्यानंतर 5/10/2019 45 लाख रुपये दीपाली जहांगीर सय्यद यांनी त्यांच्या 260-11-28-74 महाराष्ट्र बँकेतून आरटीजीएस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ICICI बँकेमध्ये घाटकोपर ईस्टला ही बँक आहे. त्याचा अकाउंट नंबर आहे 002601-025-141. या बँकेमध्ये दीपाली सय्यदनं पुन्हा 45 लाख रुपये ट्रान्सफर केले. आरोप कुणावर आहे? माझं ठाम मत आहे दीपाली सय्यदचे तर अंडरवर्ल्डचे संबंध आहेत. मी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यदचे पाकिस्तानचे पासपोर्ट दिलेले आहेत. अनेक सगळीकडे तक्रार केली. ईडी ऑफिसला केलंय, NIA ला केलंय, अँटी करप्शनला केलंय, गृहमंत्र्याकडे केलंय, मुख्यमंत्र्यांकडे केलंय. परंतु राज्याचे मुख्यमंत्री का पाठीशी घालतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आणि माझा एक स्पष्ट आरोप आहे उद्धव ठाकरे जे आहेत आताचे माजी मुख्यमंत्री त्यांचे आणि अंडरवर्ल्डचे देखील घनिष्ठ संबंध आहेत.